मॉर्निंग एव्हरीवन. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आपण MPSC 2023 चा जो पेपर 1 आहे त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. YouTube वर ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे मित्रांनो. सेम लेक्चर तुम्हाला लाईव्ह रोज 10 वाजता रात्री बघता येईल आपल्या वेबसाईट वरून. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी मुलं लाईव्ह लेक्चर बघताय, तिथे तुमचे पण डाऊट क्लिअर होतील मित्रांनो. चला, विदाउट वेस्टिंग टाइम आपण मागच्या व्हिडिओ मध्ये कोणता क्वेश्चन बघितला होता? क्वेश्चन 1 मधला आय थिंक डी क्वेश्चन बघितला होता. ओके, आता ई आणि एफ. क्वेश्चन 1 मधला ई आणि एफ हा थेरी क्वेश्चन आहे. एक आय थिंक प्लास्टिक अनालिसिस वर आहे आणि दुसरा काहीतरी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट किंवा कशावर तरी असेल. तर त्या क्वेश्चनचे आन्सर मी PDF मध्ये दिलेले. तुम्ही जर PDF डाउनलोड केली नसेल व्हिडिओ आपल्या पेपर 1 च्या सोल्युशनची, तर मित्रांनो आपल्या कोर्सला एनरोल करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला ते अवेलेबल आहे, किंवा मला तुम्ही डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकतात. मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगेल की कुठून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल. फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे मित्रांनो सगळं. तर आता आज आपण थेरी घेत बसत नाही, आपण क्वेश्चन 1 मधला लास्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. तो म्हणजे कोणता आहे? जी. क्वेश्चन जी. आता जी मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं बघा. मी इथे क्वेश्चन लिहत बसणार नाही. गिवन डाटा फक्त तुमच्या समोर दिलेला आहे. आपल्याला डिराईव्ह करायचंय. काय डिराईव्ह करायचं आपल्याला? डिफ्लेक्शनचा जो फॉर्म्युला आहे, डिफ्लेक्शनचा जो फॉर्म्युला आहे कोणासाठी? सिम्पली सपोर्टेड बीम. आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे आणि UDL दिलेली आहे. ऍक्च्युली काल आपण लेक्चर ऑलरेडी घेतलं लाईव्ह, पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते थोडंसं क्लिअर झालं नाही, त्याच्यामुळे आज आपण परत रिपीट घेतोय. असू द्या, काय हरकत नाही, लक्ष द्या. आता आपल्याला सर्वात महत्वाचं, त्यांनी गिवन डाटा मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, त्याच्यावर UDL दिलेली आहे. टोटल लेंथ वर आपल्याला UDL दिली आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? मॅक्झिमम डिफ्लेक्शन आम्हाला डिराईव्ह करून द्या. मग बघा मित्रांनो, जर तुम्हाला डिराईव्ह करायचा असेल ना डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला, तर आता नॉर्मल स्टँडर्ड केसचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? स्टँडर्ड केसचा फॉर्म्युला कोणता आहे बोला? MPSC 2023 मेन्स वॉरियर्स कोणता फॉर्म्युला आहे? एकदम इझी फॉर्म्युला आहे. सरळ सेवा करणारे सुद्धा मुलं उत्तर देऊ शकता. 5WL⁴/384 EI. आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे तो कसा आला याचं डेरिव्हेशन आपल्याला करायचंय. तर डेरिव्हेशन करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे भरपूर साऱ्या मेथड्स आहे. तुम्ही मॅकॅल्यूज मेथड यूज करू शकता, तुम्ही डबल इंटिग्रेशन मेथड यूज करू शकता, तुम्ही मुवमेंट एरिया मेथड यूज करू शकता, तुम्ही कॅस्टिग्लियानोज फर्स्ट थेरम यूज करू शकता आणि काही दुसऱ्या मेथड यूज करू शकता. पण आपल्याला काय बघायचंय की आपल्याला किती मार्काला तो क्वेश्चन आलेला आहे? आपल्याला फक्त 8 मार्काला तो क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन 1 मध्ये. मग क्वेश्चन 1 मध्ये जर तुम्ही हा स्टार्टिंगलाच क्वेश्चन घेताय, तो पण 8 मार्काला, आणि त्याला जर तुम्ही लेंदी मेथड अप्लाय करत बसले तर वेस्ट ऑफ टाइम आहे मित्रांनो. कारण की आउटपुट सगळ्यांना माहिती आहे 5WL⁴/384 EI. फक्त तो आला कसा हे तुम्हाला काढायचंय. तर मी आज इथे तुम्हाला एक छोटीशी मेथड सांगणार आहे, मुवमेंट एरिया मेथड. त्या मुवमेंट एरिया मेथडने सुद्धा आपण इथे डिफ्लेक्शन कसं आलं याचं डेरिव्हेशन सांगू शकतो. आणि 8 मार्काला त्या मेथडने जरी तुम्ही केलं असतं एक्झामला, तरी पण तुम्हाला फुल मार्क्स भेटले असते. तुम्हाला डबल इंटिग्रेशन करायची गरज नाही किंवा स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड यूज करायची गरज नाही. आपण सोप्या मेथडने सुद्धा 8 मार्क घेऊ शकतो. तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बघा, स्टँडर्ड केस आहे. स्टँडर्ड केसचं डेरिव्हेशन मुवमेंट एरिया मेथडने कसं येतं मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर मुवमेंट एरिया मेथड काय असते मित्रांनो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता सर मुवमेंट एरिया मेथड म्हणजे काय? तर मुवमेंट एरिया मेथडने जिथे आपल्याला स्लोप काढायचा असतो, तर मुवमेंट एरिया मेथडचे 2 रूल आहे. काय? पहिला रूल काय? ज्या पॉइंटला मला स्लोप काढायचा आहे त्या पॉइंटला जर मी एरिया घेतला कोणाचा? बेंडिंग मुवमेंट डायग्रामचा, आणि ती पण नुसती बेंडिंग मुवमेंट डायग्राम नाही, M/EI डायग्राम, त्यालाच म्यू डायग्राम म्हणतो आपण. बघा मित्रांनो, इथं ह्या सिरीज मध्ये मी तुम्हाला जास्त काही डिटेल मध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. माझं या सिरीजचं काम काय? तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. जस्ट तुम्हाला 2023 च्या पेपरचं व्हिडिओ सोल्युशन भेटलं पाहिजे, क्वेश्चनचे आन्सर भेटले पाहिजे.
ऑलरेडी रिटर्न फॉर्मॅट मध्ये मी तुम्हाला ते अवेलेबल करून दिलेले, तेच मी तुम्हाला इथं व्हिडिओ सोल्युशन मध्ये समजून सांगतोय. जर आपल्याला डिटेल बघायचं असेल की मुवमेंट एरिया मेथड काय असते, त्याचं अनालिसिस पूर्ण, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, तर हे सगळं आपल्या पेपर 1च्या कोर्स मध्ये तुम्हाला डिटेल शिकवलं जाईल. इथे तुम्हाला फक्त क्वेश्चनचं आन्सर कसं आलं, काय आलं ते समजून घ्यायचंय. ओके, तरी पण मी ते थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो, कारण की ते सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही मुवमेंट एरिया मेथड मध्ये आपल्याला नेमकं डिफ्लेक्शन कसं काढतो आणि स्लोप कसं काढतो. बघा, अतिशय सोपं आहे मित्रांनो. जर तुम्ही मुवमेंट एरिया मेथड यूज करताय ना, तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची आहे, तिला EI ने डिवाइड करायचंय, म्हणजे M/EI डायग्राम आली. आता तुम्हाला जर स्लोप काढायचा असेल तर त्या M/EI डायग्रामचा जर मी एरिया घेतला त्या पॉइंटला, कोणत्या पॉइंटला, ज्या पॉइंटला मला स्लोप काढायचा आहे, तर तो माझा होतो स्लोप. म्हणजे एरिया ऑफ बेंडिंग मुवमेंट डायग्राम इज इक्वल टू स्लोप. आणि मुवमेंट ऑफ एरिया ऑफ बेंडिंग मुवमेंट डायग्राम इज कॉल्ड ॲज डिफ्लेक्शन. बघा, आता याच्यात गंमत अशी मित्रांनो की हे वेगवेगळ्या टाइप ऑफ बीम साठी वेगवेगळं अप्लाय होतं. जर समजा तुमचा कॅन्टिलिव्हर बीम असेल ना, तर सरळ सरळ आता जे मी आधी बोललो ना तेवढंच जरी केलं तरी इनफ, तुम्हाला फायनल तुमचे रिक्वायर्ड आन्सर भेटून जातात. पण तेच जर तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम असेल ना, तर मग तुम्हाला थोडीशी वेगळी प्रोसिजर. थोडीशी वेगळी म्हणजे काय, जर तुम्हाला आता ह्याच केसमध्ये बघा, जर तुम्हाला, मी परत रिपीट करतो, जर कॅन्टिलिव्हर बीम असेल तर समजा कॅन्टिलिव्हर बीम मध्ये लक्ष द्या. जर समजा हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, हा कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि ह्या कॅन्टिलिव्हर बीम मध्ये इथे आपल्याला W किलो न्यूटनचा लोड दिलेला आहे, तर याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम अशी येईल काहीतरी. आता जर मला ह्या बी पॉइंटला स्लोप काढायला लावला, बी पॉइंटला स्लोप काढायला लावला, तर सिम्पली कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय करायचं, ह्या बी पॉइंटला उभं राहायचं आणि त्याच्या समोर जेवढं पण दिसतंय ना, ह्या टोटल डायग्रामचा एरिया काढायचा. एरिया ऑफ M/EI डायग्राम, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, स्लोप ऍट बी भेटेल. एवढं सोपं आहे. आणि जर डिफ्लेक्शन काढायचं असेल तर ह्याच पॉइंटला उभं राहायचं आणि या पूर्ण एरियाची मुवमेंट घ्यायची. पूर्ण एरियाची काय घ्यायची, मुवमेंट घ्यायची. म्हणजे काय, हा जो एरिया आला असेल म्हणजे थिटा बी इंटू हे CG वालं डिस्टन्स, हे झाली तुमची डिफ्लेक्शन वायड बी. हे कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये मित्रांनो. पण तेच जर आपला सिम्पली सपोर्टेड बीम असेल ना, तोच जर आपला सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपल्याला काय करावं लागतं, जर मला स्लोप काढायचा असेल ना, तर समजा ए पॉइंटला मला स्लोप काढायचा आहे, थिटा ए काढायचा आहे, तर मला काय करायचंय, बी पॉइंटला उभं राहून याच्या बेंडिंग मुवमेंट डायग्रामची मुवमेंट घ्यायची आणि डिवाइड बाय टोटल लेंथ करायची. परत एकदा रिपीट करतो, जर मला ए पॉइंटला स्लोप काढायचा आहे ना, तर मी त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट एंडला उभं राहील आणि याची जी बेंडिंग मुवमेंट डायग्राम येईल M/EI डायग्राम, त्याची मुवमेंट घेईल आणि त्याला डिवाइड बाय टोटल लेंथ करेल. त्याला डिवाइड बाय काय करेल, टोटल लेंथ करेल. तेव्हा माझा तो काय येणार आहे, स्लोप येणार आहे. कळतंय? हे सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये. आता हे काय आहे सर, कसं आहे, कसा हा असा डिफरन्स येतो, तर हे सगळं तुम्हाला डिटेल कोर्स मध्ये सांगितलं जाईल मित्रांनो. इथे फक्त ह्याचं डेरिवेशन कसं येतं, याचं आन्सर कसं येतं ते आपण बघतोय. लक्ष द्या. आता भरपूर झालं, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की M/EI डायग्रामचा जर मी CG काढला, M/EI डायग्रामचा जर मी एरिया काढला, सॉरी, तर मला स्लोप भेटेल. आणि M/EI डायग्रामच्या एरियाची जर मी मुवमेंट घेतली तर मला काय भेटणार आहे, डिफ्लेक्शन भेटणार आहे. एवढं सध्या पुरतं तुम्हाला हा क्वेश्चन शिकत असताना, बघत असताना एवढंच महत्वाचं आहे, जे की मुवमेंट एरिया मेथडचे रूल आहे. बघा, लक्ष द्या. आता मी काय करतो, सर्वात पहिली स्टेप, आता हा गिवन डाटा मला लिहिलाय, मला मॅक्झिमम, हा आणि एक अजून, आता मॅक्झिमम डिफ्लेक्शन काढायला लावलंय. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावर UDL आहे, म्हणजे सिमेट्रिक लोडिंग असेल, आणि सिमेट्रिक लोडिंग असेल तर सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये मॅक्झिमम डिफ्लेक्शन कुठे येतं, सेंटरला येतं, जिथे स्लोपची व्हॅल्यू काय असते. बोला पटकन, मॅक्झिमम डिफ्लेक्शनला स्लोपची व्हॅल्यू काय असते इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम, 0 मित्रा, 0. ओके, ते स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला सांगून देईल मी. आता लक्ष द्या. आता सर्वात पहिले मला काय करायचंय, सर्वात पहिले मला काय करायचंय, ड्रॉ M/EI डायग्राम.
त्यालाच मी म्यू डायग्राम म्हणतो. म्हणजे हे दुसरं तिसरं काही नाही, याची सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट डायग्राम मला ड्रॉ करायची आहे, जी की माझी काय येणार आहे, सेकंड डिग्री पॅराबोला येणार आहे. त्याची हाईट WL²/8 येणार. त्याचा बेस तुम्हाला काय येणार आहे, L येणार आहे. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे, आणि सेंटरला मी काय करतोय, C पॉइंट घेतोय. लक्ष द्या, सेंटरला मी काय केलं, C पॉइंट केला. आता ही बेंडिंग मोमेंट सिम्पली सपोर्टेड बीम UDL, अशा केसमध्ये ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम येते. इथपर्यंत तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मी असंच एक्सपेक्ट करतोय की हे व्हिडिओ सोल्युशन ते पण पोर बघताय ज्यांनी ऑलरेडी 2023 दिली, आणि ते पण पोर बघताय ज्यांनी 23 नाही दिली पण क्लास केलाय, किंवा ते पण पोर बघताय की ज्यांना बेसिक तरी माहिती आहे, ऍटलीस्ट त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढलेली. ओके, इतकं सोपं आहे. इथे मॅक्झिमम हाईटची व्हॅल्यू काय असते आपली, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटची डायग्राम WL² मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काय असते, WL²/8. ओके, म्हणजे ह्या डायग्रामला मी काय म्हणतो, M/EI डायग्राम. M/EI डायग्राम. ऍक्च्युली काय करावं लागतं मित्रांनो माहितीये का, सर्वात पहिले जर तुम्ही आपल्या डिटेल नोट्स बघितल्या स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये किंवा सॉम मध्ये हा टॉपिक येतो, तर इथे काय होतं की पहिले तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे म्यू डायग्राम काढावं लागते. त्याच्यानंतर सेकंड डायग्राम तुम्हाला त्याला EI ने डिवाइड करावं लागतं, म्हणजे ही डायग्राम थोडीशी छोटी होते. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला डिवाइड करतात तेव्हा डायग्राम तुमची ऑब्व्हियसली छोटी होणार आहे ना. तर ही दुसरी डायग्राम असते आणि तिला आपल्याला बेस पकडावा लागतो. पण आता एवढं डिटेल मध्ये मी तुम्हाला इथं सांगत नाही, आणि गरज पण नाही त्याची. तुम्ही सरळ याला M/EI डायग्राम म्हणू शकता. जस्ट EI ने डिवाइड करायचे. का? कारण की सर इथे EI आपल्याला व्हॅरिंग दिलेलाच नाहीये. EI कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये. ओके, आपण डेरिव्हेशन करतोय थ्रू आउट दी लेंथ, आपला EI कॉन्स्टंट आहे, म्हणून बदलता याच्यात काय होणार नाही, फक्त डायग्राम छोटी होणार आहे. कारण की कोणत्याही गोष्टीला डिवाइड केलं तर डायग्राम काय होते, कोणती गोष्टीला तुम्ही डिवाइड करा, आन्सर काय येतं, छोटं येतं, मग डायग्राम पण काय होईल, छोटी होणार. एवढं सिंपल आहे. सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. आता नेक्स्ट बघा, आता जेव्हा मी हे करेल तेव्हा मला रिक्वायर्ड डाटा मध्ये मला एरिया काढून घ्यावा लागेल. आता ह्या डायग्रामचा एरिया काय येईल, पॅराबोलाचा एरिया सगळ्यांना माहिती, बोला 2/3 बेस इंटू हाईट, म्हणजे 2/3 L इंटू हाईट. हाईट किती, आता ही M/EI म्हणजे याला EI ने डिवाइड करायचे बरं का. आता हाईट किती आहे, WL²/8EI. मग आता 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 3 12, आणि L इंटू L³ हे सगळं होणार. म्हणजे A ची व्हॅल्यू काय येणार तुमची, WL³/12EI. हा तुमचा आला A. हा मी इथं रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करतोय. त्याच्यानंतर मला जर CG फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही आपले आधीचे लेक्चर जरी बघितले, किंवा याच्यातला क्वेश्चन 2 आय थिंक क्वेश्चन 2 जरी बघितला, तिथे पण मी तुम्हाला क्लॅप्रियॉन्स थेरम यूज करून क्लॅप्रियॉन्स थेरम यूज करून तुम्हाला सॉल्व्ह करून दिले 3 मुवमेंट थेरमनी. तिथे सुद्धा आपण म्यू डायग्रामचा एरिया काढलेला आहे, तिथे सुद्धा आपण CG काढलेला आहे. किंवा जर तुम्ही आपली टॉसची सिरीज फॉलो करत असणार, पूर्ण टॉस आपण तिथे शिकवतोय, तिथे सुद्धा फर्स्ट प्रिन्सिपल साठी आपण एक्स बार आणि एरिया काढला म्यू डायग्रामचा. म्हणजे त्या व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा तुम्ही बघितल्या असतील तर तुम्हाला माहिती असेल की CG आणि A काय असतो, A फॉर एरिया, C फॉर CG, सेंटर. ओके, मग आता लक्ष द्या, आता जर मला ह्या डायग्रामचा CG काढायचा असेल तर याचा सेंटर म्हणजे इथं येईल कुठेतरी. मग सेंटर जर इथं येईल तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, पॅराबोलाचा सेंटर कितीवर असणार आहे, CG कितीवर असणार आहे, L/2 वर असणार आहे. एवढं सिंपल आहे. म्हणजे इथं काय येईल, L/2. ओके, म्हणजे हा तुमचा काय आला, CG आला. ओके, हा रिक्वायर्ड डाटा आहे मित्रांनो. अजून मी इथे स्लोप किंवा डिफ्लेक्शन काढायला सुरुवात केलेली नाहीये. आता मला याच्यामध्ये फक्त काय विचारलंय त्यांनी काढायला, डिफ्लेक्शन विचारलंय. पण मी एक्स्ट्रा मध्ये स्लोप पण काढतो, ज्याचा वापर मी डिफ्लेक्शन काढताना करू शकतो. बघा, लक्ष द्या. आता सेकंड याच्यात मी काय करतो, फाइंड स्लोप अँड डिफ्लेक्शन बाय युजिंग मुवमेंट एरिया मेथड. मग मुवमेंट एरिया मेथड मध्ये जर मला स्लोप ऍट A काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, मुवमेंट ऑफ एरिया ऑफ
m upon ei डायग्राम at b डिवायडेड बाय टोटल लेंथ म्हणजे लेंथ AB. ओके, म्हणजे आता मी काय लिहिलंय बघा, मोमेंट ऑफ एरिया ऑफ m अपॉन ei डायग्राम म्हणजे मला पहिले एरिया लागेल, त्याची मुवमेंट म्हणजे त्याचा CG लागेल आणि डिवाइड बाय टोटल लेंथ लागेल. कळतंय का मला सांगा? हे जे मी लिहिलंय ते तुम्हाला इथं वर्डिंग मध्ये मी लिहून दाखवलं. आणि हे जर कळलं असेल तर मित्रा, तुझ्याकडे तू एरिया काढलेला आहे ऑलरेडी. एरिया काय काढलाय बघा, WL क्यूब अपॉन 12EI इंटू, आता याचा CG सांगा, टोटल डायग्रामचा CG किती काढला तुम्ही? L/2 वर काढला आणि डिवायडेड बाय L. मग आता इथे मला थिटाची व्हॅल्यू सांगा. हा L कॅन्सल झाला, हा L कॅन्सल झाला, 12 दुने 24 किती होता? 12 टू जा 24. Therefore theta A is equal to WL cube upon 24 EI. आणि हे तुमचं स्टँडर्ड केसचं उत्तर मॅच झालं असावं. स्टँडर्ड केसने सुद्धा जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि UDL असेल तर स्लोप तुमचा किती असतो? WL क्यूब अपॉन 24 EI. क्रॉस चेक झालं का मला सांगा? हे स्लोप मी फक्त तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी काढून दाखवला. आता नेक्स्ट बघा, आता सेकंड मला काय काढायचंय? डिफ्लेक्शन काढायचंय. फर्स्ट मी काय काढला? स्लोप काढला. आता सेकंड मला काय काढायचंय? डिफ्लेक्शन काढायचंय. आणि कुठे काढायचंय? मॅक्झिमम डिफ्लेक्शन काढायचंय. कुठे काढायचंय? वाय मॅक्स, म्हणजे फाइंड वाय मॅक्स. मग वाय मॅक्स कुठे येणार? आता वाय सी ला येणार. सर का सी ला येणार? तर आत्ताच मी सांगितलं की सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिमेट्रिकल लोडिंग आहे, UDL आहे, त्याच्यामुळे सेंटरला मॅक्झिमम डिफ्लेक्शन येतं. याचा बेंडिंग कर्व ड्रॉ करायचा, तिथे स्लोप ड्रॉ करून बघायचा टँजंट. जिथे तुमची स्लोपची व्हॅल्यू 0 येते तिथे डिफ्लेक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम असते इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. हे सगळं तुम्हाला माहित होऊन जाईल जर तुम्ही प्रॉपर एसे आणि टॉस व्यवस्थित जर केला तर. ओके, मग आता सी पॉइंटला मॅक्झिमम डिफ्लेक्शन येतं हे मला नॉलेज थ्रू कळालं, माझ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या म्हणून मला पटकन कळालं. मग आता पुढे मला काय करायचंय? या सी पॉइंटला हा इथे सी पॉइंट आहे, मग ह्या पॉइंटला मला काय करायचंय? डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय. तर मी काय करणार? एवढाच एरिया घेणार. काय करणार? एवढाच एरिया घेणार. म्हणजे मी इथं काय लिहितो बघा, वाय मॅक्स इज इक्वल टू मोमेंट ऑफ एरिया ऑफ M upon EI diagram between A and C at A. Between A and C at A. हे at A महत्वाचं आहे. हे at A महत्वाचं आहे. कारण की आपण काय करतोय? या डायग्रामचा बघा, लक्ष द्या, ह्या अर्ध्या A to C आपल्याला C ला काय काढायचंय? डिफ्लेक्शन काढायचंय ना. मग A to C, एक तर तुम्ही B to C घेऊ शकता किंवा A to C. आता A to C डायग्रामचा एरियाची मुवमेंट घ्यायची. कुठे घ्यायची? ह्या A पॉइंटला घ्यायची. म्हणजे सरळ ह्या A पॉइंटला तुम्हाला उभं राहायचंय आणि ह्या डायग्रामची मुवमेंट घ्यायची. मग सर मला एवढंच समजतं की हा अर्धा जरी असला तरी हा पॅराबोला आहे. म्हणजे जर मला याची मुवमेंट घ्यायची असेल तर मी काय करेल? एरिया इंटू CG करेल. एवढं सोपं आहे. मग आता लक्ष द्या, हा अर्धा जरी असला तरी पॅराबोला आहे, म्हणजे पॅराबोलाचा एरिया परत तोच येईल 2/3 इंटू बेस इंटू हाईट. आता मेन इथं मॅटर किंवा मेन कोणती गोष्ट रोल प्ले करते? मेन इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करते इथं? तर इथे इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करताय? तुमचा ह्या अर्ध्या पॅराबोलाचा CG. मग अर्ध्या पॅराबोलाचा CG तो पण A पॉइंट पासून काय असतो हे तुमचं पाठ पाहिजे. आणि ही व्हॅल्यू असते तुमची 5/8 L. आता L म्हणजे हा अर्धाच येईल. इथून एवढं डिस्टन्स आपल्याला बाजूच्याचा विचार करायचाच नाही. आपल्याला A to C म्हणजे आपली फायनल डायग्राम आहे. म्हणजे इथं L/2 येतं. इथं मी वाटल्यास तुम्हाला डायग्राम काढून देतो. आपल्याला ह्या डायग्रामचं सगळं करायचंय. आता या डायग्रामचं सगळं करायचं म्हणजे ही
L/2 येणार, हा A पॉइंट येणार, हा B पॉइंट येणार. म्हणजे तुम्हाला इथं उभं राहून ह्या एरियाची मुवमेंट घ्यायची. मग याचा एरिया तर पॅराबोलाच येईल, पण आता CG जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर CG तुम्हाला हा येईल बघा. CG तुमचा हा येईल, किती येईल? 5/8 5/8 इंटू L. ओके. मग आता L म्हणजे कोणता? टोटल लेंथ नाही बरं का. तुम्हाला त्यासाठी मी सेपरेट डायग्राम काढून दिली. तुम्हाला आता ह्या डायग्राम वरच खेळायचंय, ह्या डायग्राम कडेच बघायचंय. जे काही तुमचं असणार आहे ते हीच डायग्राम असणार आहे. तिचाच एरिया, तिचाच CG, तिचंच सगळं. मग तो पॅराबोला असल्यामुळे एरिया माझा सेम आला. त्याच्यानंतर आता जर मला CG काढायचं असेल तर मी इथं काय लिहितो? 5/8 इंटू L. अजून मी व्हॅल्यू पुट केल्या नाही बरं का. मग आता लक्ष द्या, 2/3 इंटू बेस. या डायग्रामचा बेस किती आहे? L/2. ह्या डायग्रामची हाईट किती आहे? तीच येणार आहे, WL²/8 EI. WL²/8 EI. ओके. हे झाला तुमचा एरिया गुणिले 5/8 इंटू ह्या डायग्रामचा L किती आहे? L/2. आता कॅल्क्युलेट करा. आता कॅल्क्युलेट करा. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. बघा, हा 2 गेला, हा 2 गेला. ओके. त्याच्यानंतर काय जात आहे अजून? ठीक आहे, काहीच जात नाही. मग 8×3 = 24. 24 गुणिले 16 किती येतं बघा. 24 गुणिले 16 करा, किती येतं बघा. आता हा 2 आणि हा 2 गेला. 3 8 8 दुने 16, 8×3 = 24 आणि 24 गुणिले 16 किती येतं बघा. 24 गुणिले 16 किती येतं? 384 येतं. 3 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 2, कोणी असे करू शकतं. 384 येतं. म्हणजे तुमचा बेस किती आलाय मित्रांनो? इथे बेस तुमचा आला 384 EI. आणि हा 5 तसाच, आणि WL² आणि परत L² म्हणजे WL⁴. हा आला तुमचा Y मॅक्स. कळतंय का मला सांगा? कळतंय का मला सांगा? म्हणजे मी याला स्टँडर्ड फॉर्म्युल्यानी चेक करून ओके म्हणू शकतो का? स्टँडर्ड फॉर्म्युला पण माझा काय? 5WL⁴/384 EI. म्हणजे कळालं का? स्टँडर्ड फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन मी विथ द हेल्प ऑफ कोणती मेथड केलं? विथ द हेल्प ऑफ मोमेंट एरिया मेथड केलं. 8 मार्कासाठी मित्रांनो एवढं इनफ आहे. 8 मार्काला जर तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला नक्की मार्क भेटतील, रादर दॅन तुम्ही जर मॅकॅल्यूज मेथड यूज केली, डबल इंटिग्रेशन मेथड यूज केली, तुमची कॅस्टिग्लियानोस फर्स्ट थेरम यूज केला, स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड यूज केली. तेवढं करण्यापेक्षा जर तुम्ही एवढं जरी केलं असतं तरी 100% तुम्हाला 8 मार्क भेटले असते, आणि द्यावाच लागतील त्यांना. कारण की हे सुद्धा डेरिव्हेशनच आहे स्टँडर्ड केसचं. आणि त्यांनी आपल्याला फक्त डिराईव्ह सांगितलंय. त्यांनी आपल्याला स्पेशली क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय का? जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर त्यांनी आपल्याला असं मेन्शन केलंय का की बाबा मला तू स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडच यूज कर, मला तू मॅकॅल्यूज मेथडच यूज कर डेरिव्हेशन करताना, मला डबल इंटिग्रेशन मेथडच यूज कर, असं बिलकुल सांगितलं नाहीये. त्यांनी फक्त आपल्याला काय सांगितलंय? डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम डिफ्लेक्शन फॉर द गिवन बीम. मग आता माझ्याकडे नंबर ऑफ मेथड आहे ना, पण त्याच्यातली कोणती चॉईस करायची हे माझं शिक्षण मला सांगणार आहे. म्हणजे जे काही मी शिकलोय प्रॉपर वे मध्ये, की कसं स्मार्टनेस वापरून मी 8 मार्काच्या क्वेश्चनला पटकन अप्रोच करू शकतो. जास्तीत जास्त 5 मिनिटं लागले असतील मला हे करायला. म्हणजे जर ऍक्च्युअल मी लिहायला लागलो असतो किंवा तुम्ही लिहायला लागले असते तर हे डेरिव्हेशन करायला 5 मिनिटं. म्हणजे 8 मार्काला 5 मिनिटं आपल्याला कधी पण परवडेबल आहे. जर तुम्ही डबल इंटिग्रेशन मेथड वापरली, मॅकॅल्यूज मेथड वापरली, स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड वापरली, तर विचार करा तुम्हाला किती वेळ लागेल. तुम्हाला नाही तर नाही कोणी किती फास्ट केलं तरी 10 मिनिटं तरी लागतील. तुमच्या इथं किती मिनिटं वाचताय या मेथडनी? 5 मिनिटं नक्कीच वाचताय. ओके. तर लक्षात ठेवायचं, असं आपल्याला ठरवायचंय. कारण की जेव्हा पण ते लक्षात घ्या पोरांनो, जेव्हा पण ते आपल्याला स्पेशली मेन्शन करत नाही ना की बाबा मला ह्याच मेथडनी सॉल्व्ह करून दे, त्याच मेथडनी सॉल्व्ह करून दे, तेव्हा आपल्याकडे फार फ्रीडम असतं. तेव्हा एक्झामिनरला तुम्हाला मार्क देणंच आहे. तुम्ही जी पण मेथड करा, कारण की त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे तो इथं तुमचा स्मार्टनेस चेक करतोय की एवढ्या साऱ्या मेथड मधून हा कोणती मेथड यूज करतो जेणेकरून याचा टाइम सेव्ह होईल, ऍक्युरेट आन्सर येईल, जे की मी तुम्हाला इथे प्रूव्ह करून दाखवलं. कळतंय का मला सांगा? स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही.
ओके, तर इथे आपला क्वेश्चन 1 चे न्यूमरिकल कंप्लीट झाले मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कळू द्या की सोल्युशन आता मार्केटमध्ये आलेलं आहे आणि इथून पुढेही ते येतच राहणार आहे. PYQ पण तुमचे सॉल्वच होणार आहे, त्याची जबाबदारी माझी. टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, स्ट्रक्चर साठी तर टेन्शन घ्यायचं नाही. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आशा करतो जे काही सांगितलंय ते व्यवस्थित कळालं असेल. याच्या मागच्या व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर आपण जे अनालिसिस केलंय 1996 पासून तर 2023 पर्यंतच्या पेपरचं स्ट्रक्चरल सब्जेक्टच्या, तर ते पण अनालिसिस बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं कसं कशाला किती वेटेज आहे. ओके, आणि आपलं टॉसचं लेक्चर याच्या नंतरच असणार आहे, तर त्याला सुद्धा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. चला, बाय बाय.